चंद्रपूर महापालिकेतला काँग्रेसमधला वाद आता टोकाला जाताना दिसतोय। वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यामध्ये उघडपणे शाब्दिक चकमक सुरू झाली। खासदार आहात मालक नाही अशा शब्दात वडेट्टीवारांनी धानोरकरांना सुनावलंय। चंद्रपूर महापालिकेच्या निमित्ताने काँग्रेसमधील गटबाजी थेट चव्हाट्यावर आली। काँग्रेसच्या खासदार धानोरकर यांनी वडेट्टीवारांवर नगरसेवकांना त्यांच्या घरातून उचलून नेल्याचा आरोप केलाय। आमच्याच काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्यांनी काही आमचे नगरसेवक हे घरी असताना त्यांना उचलून नेले। खरं तर जे पक्षाचे नगरसेवक आहेत त्यांना उचलून नेऊन असे वेगवेगळे गट करायची गरज नव्हती, पण हे चुकीची पद्धत या ठिकाणी झाली आणि दोन गटामध्ये कुठेतरी काँग्रेसचं विभाजन या ठिकाणी झालं। कुणाच्याही दरवाजात कुठल्याही नगरसेवकाला बोलवलं नाही, म्हणजे गेलो नाही, स्वतःहून ते नगरसेवक तिथे आले। चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे 27 नगरसेवक निवडून आले, मात्र 13 नगरसेवक प्रतिभा धानोरकर यांच्याकडे आले, तर उर्वरित नगरसेवक वडेट्टीवार यांच्याकडे आहेत। तर मी जिल्ह्याची खासदार आहे असं म्हणणाऱ्या धानोरकरांना वडेट्टीवारांनी तुम्ही खासदार आहात म्हणजे मालक नाही अशा शब्दात सुनावलंय। खरं तर हा मतदारसंघ माझा आहे, मी त्या काँग्रेसची खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे आणि कोणीही बाहेरचा माणूस येईल आणि अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी करेल, खरं तर हे पक्षासाठी देखील चुकीचं। माझ्याकडे आता माझे 13 नगरसेवक, जनविकास सेनेचे 3 नगरसेवक, असे 16 नगरसेवक माझ्याकडे आहेत। नेतृत्व खासदार झाले म्हणजे काही जिल्ह्याचे किंवा लोकसभेचे मालक ठरत नाहीत, तेथील कार्यकर्त्यांना सांभाळणं हे नेत्यांचंही काम आहे आणि खासदारांचंही काम आहे। विजू वडेट्टीवार हे अख्ख्या महाराष्ट्राचे नेते आहे, फक्त माझ्या लोकसभेपुरते किंवा चंद्रपूर जिल्ह्यापुरते मर्यादित नाही, त्यांचं काम फार मोठं आहे। म्हणून माझी त्यांना देखील विनंती आहे की त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राकडे लक्ष दिलं पाहिजे। महाराष्ट्रात इतरही ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका झाल्या, त्या ठिकाणी त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होते। फक्त माझ्याच मतदारसंघात किंवा आमच्या जिल्ह्यापुरतेच ते मर्यादित नाही आणि माझं स्पष्ट आहे, मी स्पष्ट बोलणारी बाई आहे, मी कधी कोणाच्या मतदारसंघात ढवळाढवळ करत नाही, त्यांच्याही मतदारसंघात मी कधी साधा पाय देखील ठेवत नाही। म्हणून माझा मतदारसंघ आहे, मी निवडून आणले, म्हणजे सगळ्या उमेदवारांना मी AB फॉर्म दिले, निवडून आणले, जवळपास महिनाभर मी त्या ठिकाणी मेहनत घेतली आणि वेळेवरती येऊन कोणी जर का अशा पद्धतीचं कृत्य करत असेल तर हे पक्षासाठी देखील हानिकारक आहे। म्हणजे आपलं असं थेट म्हणणं आहे की ढवळाढवळ होते तुमच्या याच्यामध्ये? नक्कीच ढवळाढवळ होत आहे। 2019 पासून आपण पाहत असेल, माझे मिस्टर गेले, मिस्टरांच्या इलेक्शनच्या वेळेस देखील हाच प्रकार झाला। जुना इतिहास जर मी काढायला गेलो तर कारण मीच आणलंय त्यांना, बाळू धानोरकरजींना पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी सुरुवात मीच केली आणि प्रवेश झाला। आता प्रतिभांना येऊन सुद्धा 6 वर्षच झालेत, पण अख्खा जिल्हाच माझा आणि मी म्हणेल तसं होईल असं होणं शक्य नाही। कोणी ते कुठल्याही पक्षाचं नेतृत्व ते मान्य करणार नाही। 2 शब्द बाजूला आपण तिखट बोलण्यापेक्षा संयमाने बोलणं हे अत्यंत आवश्यक असतं असं मला वाटतं। त्याचा काहीतरी गैरसमज झाला आहे खासदारांचा आणि भविष्य खूप मोठं आहे त्यांच्याकडे, त्यांच्या वयानुसार राजकीय संयम ठेवून बोलावं। चंद्रपूरमध्ये बहुमत कोणालाही नाही, मोठा पक्ष काँग्रेस असल्यामुळे काँग्रेसला सत्ता स्थापनेची संधी आहे, मात्र काँग्रेसमधल्या गटबाजीचा फायदा घेण्याचा प्रयत्न भाजपचा आहे। काँग्रेसचे अनेक जण, मी काल जसं सांगितलं की आम्हाला आग्रह करत आहे की आपण या ठिकाणी पुढाकार घेऊन 10 जण आहे असं कळत आहे, नाव नका सांगू पण आकडा बरोबर आहे? आकडे हे कमी जास्त होत असतात, परंतु तुमची जी माहिती आहे ती हीच आहे, बरोबर आहे की अनेकांना असं वाटतं की या ठिकाणी स्थिर सरकार केवळ भारतीय जनता पार्टी देऊ शकते। किशोर जोरगेवारचेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, तो खोटं बोलतोय। कोणतेही काँग्रेसचे नगरसेवक त्यांच्या संपर्कात नाही, ही अफवा पसरवतोय। सर्व नगरसेवक आमचे सुरक्षित आहेत, आमच्या बरोबर आहेत। आता महापौर नेमका कोणाचा होतो? काँग्रेसचा अंतर्गत वाद सत्ता स्थापनेवर भारी पडणार का? हे येत्या 2-4 दिवसामध्ये स्पष्ट होईल। निलेश डहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।